आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज. डायरेक्ट सिक्सच मारलाय. त्यांना पर्याय नव्हता काय, कुणाचा तर आधार घ्यावा लागत होता. माग मतं राहिली नाहीत, माणसं राहिली नाहीत, कार्यकर्ते राहिले नाहीत. पर्याय म्हणून त्याने आपलं भाजप निवडला. भाजप सध्या चलती गाडी आहे, चलत्या गाडीत बसायचं. दिघेची सारख्या गावात काय मिळतंय का? प्रयत्न करायचा की विवाहानं प्रयत्न आहे, तसं काय त्यांना मिळणार नाही. पडळकर साहेब राज्याचे नेते आहेत, त्यांचा अंदाज काय त्यांनी बोलले असेल तर त्यांचा अंदाज काहीतरी असेल. परंतु दिगंचीचे मतदान हे फिक्स मतदान आहे. गट मोठा पहिल्यापासून दिगंचीमध्ये किंवा आजूबाजूला शिवसेनेचा मोठा गट आहे आणि या इलेक्शन मध्ये सुद्धा तो गट आहे असं राहील असं मला आशा आहे. ते बॉम्ब कुठे आता कळालं की तुम्हाला बॉम्ब कुठला आहे? आता नाही, आता हा प्रश्न मग आता ज्यांनी हे केलेत बॉम्ब टाकणार आहे म्हणले त्यांनाच विचारला पाहिजे. माझ्याशी कुणासं चर्चा वगैरे काय झालं नाही. ही अफवा कुठनं पसरली मला पण काय माहित नाही. माझ्या पण कानावर आली होती ही अफवा की असा असा तुमचा विषय आहे, आमच्या संत पुजारीचा विषय आहे, इकडे करगणीतून दत्ता पाटलाचा विषय आहे आणि निलकर्जीतून चंदू काकाचा. आता चंदू भाऊ तर काय गेलेले आहेत, पण आम्ही तिघं तर अजून आहे. असं आहे काय, आमची चर्चा नाही कोणाबरोबर, काय ना काय. स्वप्न पाहत आहे. आता पक्ष बदलून एका स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय. प्रयत्न करणार की ते प्रयत्न करणार, ते गेलेच आहेत त्या पक्षामध्ये. त्यासाठी मला सांगतो, महाराष्ट्रातला हा एकमेव पक्ष प्रवेश असेल जो 15 लाख रुपये पक्ष प्रवेश करणाऱ्यांना दिलं आटपाडीतल्या नेत्याला आणि मग पक्ष प्रवेश करून घेतला. मागच्या व्यवहारातला ही काय पक्ष प्रवेशासाठी 15 लाख दिले नाहीत. मागचा त्यांचा कुठला तर व्यवहार एक राहिला होता, तर त्या नेत्याने सांगितलं आधी माझा व्यवहार पूर्ण करून मग पक्ष प्रवेश कर. तर महाराष्ट्रातला हा एकमेव पक्ष प्रवेश असा असेल जो पक्ष पैसे देऊन व्यवहार पूर्ण करून मग झाले. का आम्ही तयार आहे, बघू शिकवा. मोठे आता त्या पक्षात गेलेले आहेत, मोठे राजकीय नेते आहेत. ते काय आता म्हणत असतील तर बघूया, वाट बघूया आता त्यांची. पण असेच धमक्या त्या मला 17 पासून देतात. मी 17ला सरपंच झालोय, पण आता त्यात काय निष्पन्न झालं नाही. तर ह्यात ते प्रयत्न त्यांचा तेवढाच आहे हो. बदनाम मला करायचं किंवा काहीतरी असं खोट्या ह्याच्यात अफवा पसरवायच्या, ह्यातच त्यांचा प्रयत्न चालू आहेत. गावासाठी काय केलं तुम्ही सांगा की हो. गावासाठी मी हे आणलं. तुमचे जयंत पाटील पालकमंत्री होते 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षात तुम्ही काही आणलं नाही गावासाठी. तुमचे गावातले पाहुणे आमदार आहेत, डीपीडीसी मध्ये आहेत, रुपया दिगंजीसाठी आणला ना. दिगंजीच्या विकासावर तुम्ही बोला म्हणा, बाकी माझ्यावर टीका टिप्पणी करून तुमचं राजकीय पोळी भाजणार नाही. काढलेले आहेत हो, 17 पासून चालू आहे त्यांचं. त्याच्यात काय होत नाही. काय जुने म्हणजे काय, आम्ही काय दरोडा टाकलाय का खून केलाय हो. आम्ही सांगितलंय की अनियमित असू शकते, अपार काय नाही. मी परवा तुमच्या एका चॅनलला मला तर त्यात सांगितलं अनियमित असू शकते, अपार काय सुद्धा नाही. हे दप्तर तपासणी झालेली आहे, तसा अहवाल सुद्धा गेलेला आहे. तसं काय त्याच्यामध्ये तथ्य नाही. त्यांचं उद्दिष्टच तेवढं आहे की बाबा हे करायचं, बदनाम करायचं, आरोप करायचे, अधिकाऱ्यावर प्रेशर आणायचं आणि काय होतंय का बघायचं. हे बघा, ते जन्मले तेव्हा त्यांचे वडील सरपंच होते. ते जवानीत आले तेव्हा वडील सरपंच होते, सोसायटी चेअरमन होते. त्यांनी पराजय हा बघितलेलाच नाही हो. ते पराजय कोणी दाखवलाय, मी दाखवलाय. मग साहजिकच आहे त्यांचा रोष माझ्यावरच असणार. आज सलग 2 टर्म घरात बसलेत, त्यांच्या घरातला साधा सदस्य सुद्धा निवडून आलेला नाही.
आणि त्यांनी गावाचा तालुक्याचा इशारा घेते ते स्वतःचा मुलगा त्या वार्डात पडलाय ज्या वार्डात ते राहतील आणि एक सर्वसामान्य चांगल्या कार्यकर्त्या भाजपच्या एका चांगल्या कार्यकर्त्यानं त्याला पाडलाय सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता त्यामुळे त्यांनी तिघांची नाटपाडी तालुक्याचा आणि गटाचा काही इशारा घेऊ नका त्यांची ताकद मर्यादित राहिली परवाच्या पक्ष प्रवेशाला सुद्धा तुम्ही फोटो बघा 50 सुद्धा कार्यकर्ते स्वतः नाहीत सगळे तिथलं मूळ भाजप जे होतं ते भाजप आल्यामुळे ती गर्दी हे ते झाले तर त्याच्यामध्येच ते दाखवत होतं. आणि अजून एक सांगायचं आहे तुम्हाला की पक्षप्रवेश झालाय भाजप सध्या चलती जी गाडी आहे त्यामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय काही दिवस जयंत पाटील साहेबांची चलती गाडी होती त्यावेळी त्यांच्या सोबत होते आज भाजपची चलती गाडी आहे त्यांच्या सोबत आहे पण मी तुम्हाला ह्याच्या अगोदर सुद्धा एकदा बॅट देताना सांगितलंय की त्यांनी विश्वास गमावलेला आहे त्यांचा ना माणसांचा त्यांच्यावर विश्वास आहे ना त्यांनी कुठल्या नेत्यावर विश्वास ठेवून विश्वास संपादन केलेला आहे त्यांनी नेहमी सगळ्यांचा असा धोका देऊन योग्य तो वापर केलेला आहे आणि दिघांच्यातली जनता आमच्या गटातली जनता त्यांना चांगलं परिपूर्ण ओळखते त्यांचं स्थान येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला कळेल. धन्यवाद.